नाशिक, सिन्नर, इगतपुरीला अशा 3 तालुक्यांना जोडणारा मुख्य लॅम्प रोड असून त्याच लॅम्प रोडवरील नागझिरा नाल्यावर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या कामामुळे देवळाली कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे। सध्या पावसाचे प्रमाण गेल्या 2 वर्षांपासून वाढले असून त्यात मुख्य वाहतुकीचा रस्ता म्हणून नागझिरा नाल्यावर असलेला पूल असून मात्र त्याच पुलाचे बांधकाम स्थानिक आमदार निधीतून बांधण्यात येत असून हा मार्ग नाशिक आणि आसपासच्या 52 खेड्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो। गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी अवकाळी पावसामुळे नागझिरा नाल्यावरील बाजूला पर्यायी मार्गावर पाणी साचले आणि त्याचा फटका वाहतुकीवर होत असून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न होत असल्याने वाहतूकदारांना पावसाच्या पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागत आहे। मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे दुचाकीधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। नाशिक रोड लॅम्प रोड कडून देवळालीकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक ठप्प झाली। विशेष म्हणजे या ठिकाणी कोणताही वाहतूक पोलीस हजर नव्हता। या संदर्भात कोणताही फलकही लावण्यात आलेला नाही। त्यामुळे वाहनधारकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली। स्थानिक प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांकडून योग्य नियोजन न केल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। लवकरात लवकर काम पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरक्षित मार्ग खुला करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। काम संथ गतीने दर्जाहीन काम रात्रीचा धोका अधिक असून नागझिरा नाल्यावर सुरू असलेले काम दर्जाहीन असून त्यात संथ गतीने सुरू असून सध्या पावसाळ्याचे दिवस असून रात्री या रस्त्याने मार्गक्रमण करताना धोका अधिक आहे। यासाठी पर्याय व चांगला मार्ग वाहतूकदारांना उपलब्ध होणे अपेक्षित आहे असे मत विक्रम उर्फ नाना पगारे यांनी व्यक्त केले। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सचिन नव्हाड, देवळाली कॅम्प। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।